मित्रांनो नमस्कार, मी संजय पराडकर. शैक्षणिक क्लिप्स मी या निरनिराळ्या विषयांवर बनवतो. गुरु, खेळणं, संगीत, व्यायाम, शिक्षण या गोष्टींवर मी छोट्या छोट्या क्लिप्स बनवल्या आहेत. तर आजची क्लिप जी ही आहे ती ॲटिट्यूड म्हणजे माणसाचा दृष्टिकोन या विषयावर आहे. तर ॲटिट्यूड म्हणजे काय? तर ॲटिट्यूड म्हणजे माणसाची वृत्ती, दृष्टिकोन आणि वर्तन. एखाद्या व्यक्तीचा ॲटिट्यूड त्याच्या विचारांवर, भावनांवर आणि प्रतिक्रिया यावर अवलंबून असतो. ॲटिट्यूड सकारात्मक किंवा नकारात्मकही असू शकतो. सकारात्मक ॲटिट्यूड असलेला माणूस प्रत्येक परिस्थितीत समाधान शोधतो, समस्यांवर उपाय शोधतो आणि जीवनात यशस्वी होतो. तसेच तो इतरांशी चांगले संबंध निर्माण करतो, मानसिक स्वास्थ्य टिकवतो आणि समाजात आदर मिळवतो. नकारात्मक ॲटिट्यूड असलेल्या माणसाला निराशा, ताण आणि संघर्ष जास्ती भासतो. म्हणूनच जीवनात सकारात्मक ॲटिट्यूड ठेवणे अत्यंत महत्त्वाचं आहे. योग्य दृष्टिकोन आणि चांगल्या वृत्तीमुळे व्यक्तिमत्व सुधारते, आव्हाने सोपी वाटतात आणि जीवन अधिक आनंदी होते. आता सकारात्मक ॲटिट्यूडचे आपण फायदे बघूया. सकारात्मक ॲटिट्यूडमुळे सकारात्मक दृष्टिकोन, जीवनातील आव्हानांना सामोरं जाता येतं, व्यक्तिमत्व सुधारतं, इतरांशी सहकारी, मित्र, कुटुंब यांच्याशी संबंध मजबूत होतात, मानसिक स्वास्थ्य टिकतं, ताणतणाव कमी होतं, मन प्रसन्न राहतं. यशस्वी जीवन. सकारात्मक ॲटिट्यूड माणसाला उद्दिष्ट साध्य करण्यास मदत करतो, सर्जनशीलता वाढते, समस्यांवर नवीन नवीन उपाय शोधण्याची क्षमता वाढते, आत्मविश्वास वाढतो. योग्य दृष्टिकोन आणि सकारात्मक वृत्ती यामुळे आत्मविश्वास वाढतो. तर असा हा ॲटिट्यूड, तुमचा दृष्टिकोन तुम्हाला आयुष्यात घडवायला मदत करतो. नेहमी आपण असं म्हणत असतो त्याचा ॲटिट्यूड. तर हा ॲटिट्यूड म्हणजे काय ते मी तुम्हाला इथे सांगितलं आहे. मी इथेच थांबतो. धन्यवाद. संजय पराडकर.